नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रो, मी अमोल देशमुख स्वागत करतो। एसटी महामंडळ भरतीची आपण मागच्या 8-10 महिन्यापासून जी प्रतीक्षा करत होतो, आता ती प्रतीक्षा जी आहे ना तर ती संपुष्टात आलेली आहे। ऑफिशियल जाहिरात जी आहे ना तर इथून पुढे 15 दिवसात कधीही येऊ शकते। आठवतंय मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की ज्या दिवशी आपल्याला जिजाऊ बसेस ज्या आहेत त्या आपल्याला रोडवर दिसतील, थांब रे बाबा बंद करू द्या, हां येस, ज्या दिवशी आपल्याला जिजाऊ बसेस रोडवर आलेले दिसतील तिथून पुढे 15 दिवसात आपली जी भरती आहे तर ती झालेली असणार आहे। न्यूज येते, बातमी येते। आज 23 मार्च आहे, रात्रीचे जवळपास आता किती 10:30-11 वाजले, आता 10 वाजलेत, मी आता व्हिडिओ बनवतोय। उद्याच्याला म्हणजे 24 मार्चला राजमाता जिजाऊ एसटी बस सेवेचा शुभारंभ जो आहे ना तर तो होणार आहे। प्रवाशांना मिळणार स्मार्ट सुविधा, 3000 बसेस ज्या आहेत ना तर त्या येणार आहे। आणि बघा, जी बस आपल्या हातात ज्या बसचं स्टेअरिंग असणार आहे तर ती ही बस आहे, ठीक आहे। एसटीच्या ताफ्यात राजमाता जिजाऊ बसचा दिमाग मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार लोकार्पण। नागपूरला या ज्या बसेस आहेत तर त्यांचं लोकार्पण होणार आहे आणि विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये होणार आहे। त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार जे आहेत तर त्या देखील याला उपस्थित राहणार आहे। तब्बल 3000, जर मी तर दाखवलं तुम्हाला तर तब्बल एसटी महामंडळाच्या लवकरच आपले जे मंत्री आहे सरनाईक काय म्हणाले की राजमाता जिजाऊ, पेनचा कलर रेड, राजमाता जिजाऊ बस सेवेच्या समावेशामुळे एसटीच्या ताफ्यात परंपरा आणि प्रगती यांचा सुंदर संगम साधला गेला आहे। लवकरच एसटी महामंडळाच्या ताफ्यात 3000 राजमाता बसेस या नावाने स्मार्ट बसेस ज्या आहेत ना तर त्या दाखल होणार आहे। सार्वजनिक व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे। नाव आता या बसेस ज्या आहेत तर त्यांचं उद्या उद्घाटन होणार आहे आणि तिथून पुढे 15 दिवसामध्ये म्हणजे 8 एप्रिलला जे आहे ना तर ती आपली बिडिंग ओपन होणार आहे आणि तिथून पुढे 15 दिवसामध्ये ही भरती पार पडलेली असणार आहे। आता या भरतीमध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं देखील कागदपत्र कुणाच्या ना कुणाच्या तरी हातात पडो आणि आपल्यालाही सिलेक्शन व्हायला पाहिजे, तर त्यासाठी आपल्या अकॅडमी ज्या आहे तर त्या अकॅडमीच्या मार्फत आपण काय केलेलं आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फॉर्म जे आहेत तर ते आपण जमा करून घेतलेले आहेत। आणि तुम्हाला जर तुमचे फॉर्म जर पाठवायचे असतील तर आपले फॉर्म जे आहे तर तुम्ही, एक मिनिट मी सांगतो तुम्हाला, 70 66 155 355 या नंबरवर तुम्ही काय करा, मेसेज करा, कागदपत्र असा मेसेज टाका। कागदपत्र कोणकोणते पाठवायचे आणि कुठं पाठवायचे हे तुम्हाला याच्यात कळेल। मोफत असं आपण हे विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली ॲक्टिव्ह यंत्रणा म्हणजे ई स्वयं आहे, ठीक आहे। स्वयं म्हणजे काय, स्वतः, तुम्ही स्वतःसाठी केलेली ही यंत्रणा आहे। कसलाही एकही रुपया तुम्हाला खर्च नाही यामध्ये, फक्त कागदपत्र माझ्यापर्यंत पोहोचा। 8 तारखेला जे काही ठेकेदार किंवा ज्यांना हा कॉन्ट्रॅक्ट मिळालेला असणार आहे, तुमचीच एक कमिटी टीम, प्रत्येक जिल्ह्याचे 1-1 2-2 विद्यार्थी मिळून जे ठेकेदार सिलेक्ट होणार आहे तर त्यांच्याकडे जाऊन आपले कागदपत्र सबमिट करून जे विद्यार्थी म्हणजे होतकरू तरुण आणि जे त्यांच्या निकषाप्रमाणे बसतील त्यांच्यासाठी चान्स देण्याचं, संधी निर्माण करण्याचं हे जे आहे ना तर ते आपण यंत्रणा राबवत आहोत, ठीक आहे। आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। आणि शेवटचं ते एक आणखी, आपलं हे जे पुस्तक आणि ही जी बॅच आहे ना तर ही देखील जॉईन करून ठेवू शकता, कारण की तुमची मुलाखत तर होणारच आहे। आणि हे जे पुस्तक आहे आपलं, या पुस्तकामध्ये सगळीच इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी आहे, मुलाखतीपासून तर जर तुमची परीक्षा जरी झाली 20 मार्काची 50 मार्काची तर या पुस्तकाच्या बाहेर काही येणार नाही। ते देखील तुम्ही 70 66 155 355 नंबरवरती बुक असं टाईप करा, मेसेज पाठवून द्या, येऊन जाईल तुम्हाला त्याची लिंक, ठीक आहे। आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमच्या काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, प्रश्न असतील नोंदवू शकता। आता पुरते एवढंच थांबतो, पुन्हा भेटू, राम राम।